इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन या दोघांचा पण M3 खूप टफ आहे, पण दोघांचा पण M3 चा सिलेबस सेम आहे, सो दोघांनाही सेम पॅटर्न आहे. ओके, भले इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनचा M3 चा क्वेश्चन पेपर वेगळा असतो पण पॅटर्न सेम आहे, हाच पॅटर्न असतो. ओके, युनिट नंबर 3 मध्ये फुरियर ट्रान्सफॉर्म पूर्ण स्किप केलाय बघ, फुरियर पूर्ण स्किप केलाय, फुरियर करायचंच नाहीये. मग हे काय आहे, हे झेड ट्रान्सफॉर्म आहे, हा झेड ट्रान्सफॉर्म आहे. झेड मध्ये दोनच पॉइंट कर, पार्शियल फ्रॅक्शन आणि डिफरन्शियल इक्वेशन, हे दोनच पॉइंट कर, 10 मार्क पडतात, 5-5 10 मार्कला झालं. नंतर युनिट नंबर 4 मध्ये स्टॅटिस्टिक मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स इक्वेशन, प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल, पॉइजन्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, युनिट नंबर 5 मध्ये फक्त डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, रोटेशन हे दोनच पॉइंट कर, बाकी स्किप कर. आणि युनिट नंबर 6 मध्ये अॅनालिटिक फंक्शन, बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन, कॉचीज इंटिग्रल थेरम एवढंच कर. बघ तुला इथे पण 45-50 मार्काचा पेपर कव्हर होतो, तुझा पेपर शुअर शॉट गोल्डन मध्ये स्कोरिंग वर निघतो. एमसीक्यूचा अभ्यास वेगळा करायचा नाही, मागचे 4-5 पेपर मधले एमसीक्यू कर, तेच येतात, त्याच टाईपचे येतात, किंवा या थेअरीचा अभ्यास केला एमसीक्यू कव्हर होऊन जातात आपोआप. ओके, सो या पद्धतीने केलं. लास्ट इयर हा तुझा लास्ट अटेम्प्ट असेल M3चा, हे लक्षात ठेव. आणि ज्यांनी ऑलरेडी टॉप करायचं त्यांनी हे करून इतर करतो टॉपर होऊन जाईल.